आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. त्याच्यात काय एवढं. माया मॅडम, मॅडम ते डेकोरेशनचं काम सगळं पूर्ण केलंय बरं का मी. मी आपल्या ज्वेलरकडे जाऊन येतो आणि सेम दागिनीची ऑर्डर परत देतो. नाही अथर्व नको, अरे खूप महाग पडेल ते सगळं. माया डोंट वरी अबाउट इट. तोवर जर तुझा दागिना सापडला तर ही ऑर्डर परत कॅन्सल करता येईल आपल्याला. ओके ओके. येतो. काय तुमचं थर्ड क्लास टायमिंग आहे दोघांचा. ठीक आहे, वेळ यायची. सॉरी माया मॅडम, आम्हाला काय माहिती इथे तुमचा रोमॅन्टिक सीन चालू आहे म्हणून. शट अप फालतू. बोल ना आता, बोलत का नाहीयेस तू? वाचा बसली का दातखिळी? मायाची ही ठुशी तुझ्याकडे आलीच कशी? आत्या मला नाही माहिती ही ठुशी इथे कशी आली ते. मी सांगते ना कशी आली, मी सांगते ना. मंजिरी वहिनी ही ठुशी जेव्हा मायाला देत होती ना, तेव्हा तुझी नजर पडली त्याच्यावर. तिथे मी साळसूतपणाचा आव आणत होतीस आणि बरोबर डल्ला मारलास ना. आत्या आत्या असं काहीच नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. का विश्वास ठेवायचा तुझ्यावरती? ठुशी तुझ्या रूम मध्ये सापडली, चोरी तू केलीस, विषय संपला. अनन्या आता बोल. काय म्हणत होतीस तू? ही चोरी करणार नाही म्हणून दिलासा देत होतीस ना तिला, की तुझ्या खोलीत काहीच सापडणार नाही म्हणून. बघितलंस ना, शेवटी हीच चोर निघाली आहे. आत्या माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही चोरली ही ठुशी. अनन्याताई हे बघा, मी सकाळपासून ना मायाताईंच्या खोलीपाशी गेली सुद्धा नाही. अगं प्रूफ काय या गोष्टीचा? मी सांगतेय ना अनन्याताई. अनन्याला काय सांगतेस ग? मायाने तुला करवली म्हणून लग्न उभं करायचं ठरवलं होतं आणि तू काय केलंस? चांगले पांग फेडलेस ग. छे 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 छे. तू चल आता मायाकडे चल आणि याचं उत्तर तेच. हौस आहे ना तुला एवढी चोरी करायची? तू चल अगं चाल, बरोबर दाखवते तुला. चल ये. आत्या ऐका ना. चल तिकडे. मीरा, अहो काय करताय तुम्ही आत्या? ही तुझी गुन्हेगार आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? माया, विश्वास होता ना तुझा हिच्यावर? बहीण मानत होतेस तिला. या तुझ्या बहिणीनी केसाने गळा कापलाय तुझा. ही ठुशी तिच्याच खोलीत सापडली. व्हॉट? मीरा, हे खरंय? माहिती अहो, मी नाही घेतला तुमचा दागिना. मला तर माहित पण नाही की तो दागिना कुठे ठेवला होता तुम्ही. खोटं बोलतेस? आणि काय ग, तुला विचारून ठेवायला हवे होते तिने दागिने? म्हणजे काय सगळेच लंपास केले असतेस? आत्या मी खरंच सांगते, मी काहीच केलं नाहीये, मला काहीच माहित नाहीये. मग तुझ्या रूम मध्ये दागिना काय आम्ही ठेवला होता? अनन्या, अगं तू बोल की, तू होतीस की आमच्या बरोबर मीराच्या खोलीत? सांग, तिच्याच खोलीत नाही ठुशी सापडली, सांग की. ठुशी मीराच्याच खोलीत होती, पण माझं काय. पण बिन काही नाही, मीराची नजरच होती मायाच्या दागिन्यांवरती. म्हणून तिने खोलीत कोणी नसताना ना बरोबर डाव साधला. मीरा, असं का केलंस ग तू? अगं तू मला म्हणाली असतीस, मी स्वतःहून तो दागिना तुला दिला असता. मायाताई हो, मी खरंच सांगते, माझ्या असं कधी स्वप्नात पण आलं नाही. शी,
मायाचा विश्वासघात करताना तुला लाज कशी नाही वाटली ग? अरे 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 मीरा, अगं मीरा देवाला तरी घाबरायचं होतंस ना ग. अगं ज्या घराने आसरा दिला त्याच घरात चोरी केलीस तू. छे. चोरी? बाबा बाबा बाबा, खतरनाक विषय हा. आम्ही स्वप्नात पण करणार नाही काय मदन भाऊ? अगं मीरा, तुझ्या आधीपासून या घरात मी आणि पिऱ्या राहतोय, पण स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नाही ह्या घरात चोरी करावी म्हणून. अगं जे मिळतंय ना आम्हाला त्यात आम्ही समाधानी राहतोय नेहमी. हे? हं? अनन्या मॅडम, बघा बघा बघा, आता तुम्हीच बघा काय ते. मदन दादा, मी 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 खरंच सांगते, मी नाही केली चोरी. तुझ्यासारखी खोटारडी मुलगी अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. आत्या बस कर ना, मिळालाय ना दागिना, सोडून दे ना विषय. अरे अनन्या, असं कसं सोडून दे म्हणतेस तू? चूक केली आहे तिने, दागिना चोरला ही चूक केली आहे तिने. अजिबात सोडायचं नाही तिला. या गुन्ह्याला अजिबात माफी मिळणार नाहीये. तिला पोलिसांच्या हवाले करायचं म्हणजे करायचं. मदन तू थांब जरा. मदन एक काम कर, पोलिसांना फोन करतो. मी आता पोलिसांना फोन करतो. तुला तर असं सोडणारच नाही मी. मीरा काय केलंस तू? मी जिथं आता नाव वाटच लावतो, बरोबरच करतो. मदन 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 थांब. हे बघ, पोलिसांना यात इन्व्हॉल्व करायची काहीच गरज नाहीये. आपण बघूया ना ते. आणि एवढा मोठा मॅटर नाहीये तो. अरे वा, असं कसं नाहीये? अहो घरात चोरी केलीये, ती पण एका मोलकरणीने. हे बघ, तो दागिना मीराच्या खोलीत कसा गेला ना ते आपण शोधूया. तू नको करूस त्यांना इन्व्हॉल्व. अरे बापरे, कशाला इन्व्हॉल्व करतोय म्हणजे? अहो ही चोरी नाहीये, विश्वासघात आहे. अहो त्या मंजिरी मॅडमचा आणि दादासाहेबांचा किती विश्वास आहे त्या मीरावर. नाही, तिला शिक्षा झालीच पाहिजे. काय म्हणालास? कोणी चोरी केली? ती गरीबासारखी दिसते ती मीरा, तिनं चोरी केली या घरात. उगाच काहीतरी बोलू नकोस मदन. मीरा चोरी करू शकतच नाही. एक्झॅक्टली. हो माळी काका, उगाच काहीतरी बोलू नका. तुम्ही हे बाहेर गार्डनला पाणी घालताय ना, तेच करा. झाडं फुलं फुलवा. आतमध्ये घरात काय घडलंय ते तुम्हाला माहिती आहे काय? रोज काय घडतंय ते बघतोय ना मी. मीरा न विचारता कुणाच्याही वस्तूला हात लावणार नाही. हो माळी काका, मध्ये मध्ये तोंड खुपसू नका, समजलं ना? मी फोन करणार. अरे थांब, मीरा असला काही करणार नाही. मदन हे बघ, तू ना खूप मोठा इश्यू करतोय याचा. तू उगाच ना याने प्रकरण चिघळेल. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन.